मला काही हवंय का? काय नको, मला काय हवं असलं तर मी घेईन शोभेकडनं. बस नाही, शोभा बाहेर गेले बाजारात. माहितीये मला, म्हणून तर आले ना मी. शोभा घरात नसली की लगेच चान्स मिळतो रे तुला आणि त्या भानेला गुटरगू करायला. तसं नाही हो सासूबाई. मास्टरड्या, मला सगळं माहितीये, कळलं का? बर, काम कर, लक्ष दे कामाकडे. हो हो हो. अरे भांडी लवकर घास, स्वच्छ निघू देत भांडी, त्याला ताकद लाव जरा. समोर ना साळसूतपणा चाव आणतो, पक्का चालू आहे मेला. घास स्वच्छ भांडी घास. हा, काय झालं रे हाताला? नाही काय नाही. चलो उठ. अहो सासूबाई काय नाही झालं, मी घासतो, भांडी घासतो. मी काय भांडी घासणार नाहीये, तुला उठायला सांगतेय. अहो नाही, काय नाही झालं. सासूबाई. मुन्या, हो, माझ्या आईला भांडी कशाला लावतोस तू? अगं नाही शोभा, मी असं करीन का? शोभे, बघितलंस, तुझ्या माघारी असाच छळत असतो तुम्हाला. आता मला चिका भांडी घासा म्हणून सांगत होता. तुला लाज नाही वाटत का रे? हा, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईला भांडी घासायला लावायची? शोभा, मी असं काही करीन का? बघ कसं खोटं बोलतोय बघ, मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतोय. अगं शोभा, एक शब्द बोल नकोस. या वयात माझ्या आईला भांडी घासायला लावतोस? हा, आणि तू काय बसून राहणार? तुझी सगळी कामं आम्ही करायची? हा, अरे आरशात थोबाड बघ जा स्वतःच. तू काय स्वतःला हिरो समजतोस काय रे? हिरो म्हणजे काय असतं? हिरो म्हणजे सांग ना पटकन मन्या. हा, हिरो म्हणजे मी. तू? हा, म्हणजे मी कसा वागतो, मी कसा राहतो, त्याला हिरोगिरी म्हणतात. किसी को आती नहीं, मेरी जाती नहीं. ए मन्या, सांग ना जरा, उलगडून सांग ना मला. अगं थांब सांगतो. हिरो असतो ना, हिरो, त्याला सगळं माहिती असतं. हा, A to Z सगळं. हा, आणि एखादी हिरोईन आली ना, ते असं मस्त रोमॅन्टिक डायलॉग म्हणतो तो. हा, आणि तुला माहिती, एक हिरो एकटा 7-8 जणांना एकटा मारतो. हा, कमाल लाईफ असतं माहिती का? कमाल, एकदम मस्त. हा, अंजली ताई, हा मला सांगा, नवरा हिरो सारखा असेल तर चालेल का? अगं बाई, का तुला कोणी भेटलंय वाटतं? सवर भाऊजींचं काय होणार? अहो नाही, तसं नाही. म्हणजे नवरा जर हिरो सारखा असेल तर बायको खुश होईल का? हा, मग कुठल्या बायकोला नाही आवडणार नवरा हिरो सारखा असेल? आता मीच नाही का माझ्या हिरोवर खुश? मी पण. काय माझ्या हिरो बरोबर? चला, मला माझ्या हिरोसाठी डबा पण बनवायचा आहे. अगं पटापटा बरं ना पाणी. झालं. आता काही करून मालकांना हिरो बनवायलाच लागणार. एकदम रोमॅन्टिक हिरो, म्हणजे समज ठीक होईल. सोबतही त्यांना ओरडणार पण नाही. मुन्या, माझ्या आईला काम सांगतोस तू? हा, लाज नाही वाटत तुला? तुझी शपथ, मी नाही काम सांगितलं त्यांना. मग काय माझी आई खोटं बोलली? हा, तुला ना घरातली कामं नको करायला, बाहेरच्यांची कामं बरोबर करतोस तू. तुरु धावत जातोस तू. दादा हे आणून देता का? दादा ते करता का? भाऊजी चालले लगेच कामं करायला. घरात बाई आहे, तिला कामं सांगायची सोडून तू माझ्या आईला कामं सांगतोस? अरे
नरकात तशी नरकात, कळलं ना? कपडे आता तू ना सगळी घरातली कामं तू करायची, हो. कळलं? त्या भानूला एकही काम सांगायचं नाही, हीच तुझी शिक्षा. मालक, तुमचा त्रास कायमचा संपवण्यासाठी ना माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. पण सॉरी हा मालक, मी जादू करणार आहे तुमच्या परवानगीशिवाय, पण तुमच्या भल्यासाठीच आहे ते. मोन्या, कळलं का? भानूला एकही काम सांगायचं नाही. मी काय बोलते ते कळलंय ना तुला? हा, शिट्या कसल्या मारतोयस? आणि तुला सकाळी मी नारळाचा किस करायला सांगितलं होता, केलास? शोभा, किस? शोभा, किस का नाम सुनते ही ये सुबह भी रंगीन शाम में तब्दील हो जाती है शोभा. अरे मी काय बोलते, तू काय बोलतोयस? शोभा, तू जे बोलतेस ते समझण्यासाठी शब्दांची गरज नाही शोभा. हम तुम्हारी आवाज में इतने खो जाते हैं कि अपने आप को भूल जाते हैं. अरे काय बोलतोयस तू मोन्या? शोभा, मी काय बोलतोय याच्यापेक्षा तू काय बोलतेस हे महत्वाचं आहे. बोल शोभा, तू बोल, मी ऐकत राहतो. शोभा बोल. मोन्या, मला माहितीये शोभा, तू माझ्यावर चिडलीस आणि त्याचीच शिक्षा म्हणून मी आज संध्याकाळी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. मस्त फिरायला जायचं, आपण स्कूटरवरनं फिरायचं आणि रात्री कॅन्डल लाईट डिनर. चल चल, मस्का मारायचं म्हणून काही बोलतो, आता बोलतो नंतर विसरून जातो. नाही नाही, खरंच आई शपथ नाही विसरणार. आज संध्याकाळी जायचं म्हणजे जायचं. हो, कुठे येणार मला फिरायला? ते नंतर ठरवूया, पण आता मी तुझ्या केसात गजरा माळतो. गजरा? हा, माळ माळ माळ. अरे मोन्या, कोथिंबीर! ताई अजून मालकांवर ओरडत आहेत. असं कसं झालं? माझी जादू चुकली की काय? मला काहीतरी करायला हवं. एकटीच काय बडबडतीयस? हा, काम नाही आहेत तुला? चल, ते पाणी संपले माझं, ते भरून घे. चल मावशी, मी जरा 2 मिनिटात वर जाऊन येते. काही गरज नाही, त्या आधी पाणी भर. मावशी दूर. चल चल. आइए बैठिए. बस ना शोभा, बस. बैठो. शोभा, आज खूप दिवसांनी तू माझी अनारकली आणि मी तुझा सलीम असल्यासारखं वाटतंय. काय म्हणालास? तू माझी अनारकली आणि मी तुझा सलीम असल्यासारखं वाटतंय. परत बोल. परत. ते नाही, हा आधी काय म्हणालास? हा, आज खूप दिवसांनी तू माझा सलीम, तू माझी अनारकली आणि मी तुझा सलीम असल्यासारखं वाटतंय. ते अलख निरंजन. बालिके, माझा तपोभंग करायला अप्सरा म्हणून आलीस काय? पण हे तुझं कारस्थान मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. अलख निरंजन. मोन्या. कोण मोहन्या? मोहन म्हण, मोहन. मोहन्या नाही. तू काय बोलतोयस? कधी अनारकली, कधी अलख निरंजन. ती पण आली तुझ्या बरोबर? कोण? अनारकली. घरातून आवाज येणं बंद झालंय, म्हणजे समजा नीट झालंय. पण तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही, कारण मी या सगळ्याच्या पलीकडे गेलोय. दूर दूर पल्याड निघून गेलोय. मोन्या, तू काय बोलतोयस? हा, तू इथेच आहेस? हा, शरीराने मी जरी तुझ्या समोर असलो तरी मनाने खूप दूर दूर निघून गेलो. काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. नाही कळणार, कारण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तुला नाहीच कळणार. तू बस. हा? हा? बस इथे बस. बस.
आता तोंडातनं एक शब्द काढू नकोस हा. एकदम चुप चुप बसायचं. खरंच हे बाईला ना लाजच नाहीये. खाली असले तरी वरतीच सगळं लक्ष असतं हिचं. मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हिच्या मनात जे काही चाललेलं असतं ना ते कधी पुरं होऊ देणार नाही. हिला एक दिवस चाळीत ना हकलून लावले ना. लवकर वरती जाऊन बघायला हवं. ए भाने भाने इकडे काय इकडे आहे ना. काम आहे माझं. काय काय नाही बरेच दिवस झालं तुला विचारीन विचारीन म्हणत होते. मला लक्षातच राहत नव्हतं माझ्या. विचारा ना. अगं काय माहितीये तू ना किती सुंदर आहेस, तरुण आहेस, काय चाळीतली असली कामं करतेस का? हा तसं बघायला गेलं तर तुझी काय चाळीला तशी गरज नाहीये. तू बाहेर गेलीस मोठं काम मिळेल तुला, पैसे पण खूप मिळतील. हा बरोबर आहे, पण मालकाला सोडून कसं जाणार ना म्या. मावशी तुमचं झालं असेल तर मी जाऊ का? मला मालकाला डब्बा भरून द्यायचाय. अगं थांब थांब, काय एवढी घाई आहे का? आता मास्टरड्या नाही मोहनराव घेईल ना डबा भरून स्वतःचा. आता तू इतके दिवस नव्हतीस तर तो स्वतःचा डबा स्वतः भरून घेत नव्हता का? आणि उद्या तू नसलीस तर तू स्वतःचा डबा भरून घेणार नाही? घेणार का नाही? मी देईन की. आणि आता त्यांच्या बरोबरच आहे ना म्या. अगं तसं नाही, मी जे काय बोलते ना तुला कळतच नाहीये ग. मावशी मी नंतर येते, तुम्ही मला निवांत सांगा. आता मी जाते. अगं थांब थांब, नुसती घाई घाई घाई. आता आठवलं ना मला काय काम आहे ते. काय? मला एक दुर्बीण आणून दे बाजारातून. कशाला? तर तुला काय करायचंय? हा कशाला? ते माझं काम आहे. दुकानात तर कशाला आहे की तुमच्याकडे? ते बघा. माझ्याकडे कशी आली दुर्बीण? जाऊ मी. अगं थांब थांब, ती काढून दे ना. आणि दुसरं पण एक काम आहे माझं. काय लक्षात आलंय माझ्या? जाऊ नको. चल चल आत ये. चल आत ये. आत ये म्हणते ना. अलख निरंजन. मोन्या किती वेळ असा बसणार आहेस? हा उठ आणि कामावर जा. चल उठ. कामावर? का जायचं कामावर? मोन्या सकाळपासून ना माझं आधीच डोकं फिरवलेस, आता अजून डोकं फिरवू नकोस. हा गपचूप उठ आणि कामावर जा. का जायचं कामावर शोभा? अरे कामाला नाही गेलंस तर पैसे कसे कमवणार? घर कसं चालणार? माणसाच्या गरजा जास्त असल्या की त्या पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. म्हणून आपण आपल्या गरजा कमी करायला हव्यात. तू सुद्धा कर. तू मला शिकवू नकोस. घर कसं चालेल याचा विचार केलास? घर का चाललं पाहिजे शोभा? का म्हणजे तुझी जबाबदारी नाही का घर चालवण्याची? का मी जाऊ कामावर? जशी तुझी इच्छा. अरे देवा, काय होणार आहे माझ्या संसाराचं? शोभा मी म्हणतो संसार तरी कशाला करायचा? आपलं आयुष्य परमेश्वर चरणी अर्पण करून जगता आलं पाहिजे आपल्याला. अरे पण पोट कसं भरणार? त्यासाठी काम करावंच लागेल ना. कामाची काय गरज आहे शोभा? या भौतिक जगात केवळ पोटाचा तिढा सुटावा म्हणून माणूस नोकरीच्या रगाड्यात गुंतत चाललाय. स्वतःसाठी त्यांनी स्पर्धा उभी करून ठेवली. मला या सगळ्यातून दूर जायचंय. मी आता नोकरी सोडणार आणि परमेश्वराच्या चिंतनात उर्वरित आयुष्य घालवणार.
मास्टर हे नोकरी सोडणार आहे? हो ना, यापुढे कधीच नोकरी करणार नाही म्हणतो. मग खाणार काय? भीक मागणार आहे का तो? मला तर काहीच कळत नाही आई. कसं कसं करू शकतो का तो? हा? नोकरी सोडणार म्हणजे काय? झाली हा ही त्याची थेर. आता सहन होत नाही येत मला. आई मला टेन्शन आले ग. तू कशाला घाबरतेस? मी आहे ना. हा? त्याला ना वटणीवर आणते आता चांगलं. चल बघूया काय 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 म्हणलं तरी काय त्याचं. मास्टर डे, काय रे? काय ऐकते काय मी हे? काय? काय म्हणजे तू नोकरी सोडणार आहेस म्हणे? होय. हा? बघ बघ, बोलायला काहीच वाटत नाहीये त्याला. शुभे, मी बोलते ना त्याच्या बरोबर, तू गप ना जरा. काय रे, नोकरी सोडणार आहेस? तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतं का? हा, का भीक मागणार आहेस? हा, का घरात बसून खाणार आहेस मरेपर्यंत? जीवनात काही करण्याचा विचार आहे की नाही तुझा? बघा सासूबाई, हे जीवन परमेश्वराने दिलेलं आहे, हा? त्यामुळे ते कधी ना कधी संपणार आहे. आणि परमेश्वराने ही जीवन आपल्याला दिलेलं असल्यामुळे आपल्याला त्याची परतफेड करणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे ईश्वराचं नाम घेऊन परमेश्वराच्या नामस्मरणात अख्खा दिवस घालवणं हेच योग्य आहे. आपण सर्वांनी तेच केलं पाहिजे. काय बोलतोय? मोन्या, तुझं डोकं फिरलंय का? कसा नवरा माझ्या नशिबी आहे बघ. काही सुख दिलं नाही याने संसारात. शोभा, तुला तसं वाटत असेल तर मी तुला आत्ता या क्षणी नवरा बायकोच्या नात्यातून मुक्त करतो. ऐहिक जीवनात गुरफटून ठेवणारं पहिलं नातं कुठलं असेल तर ते नवरा बायकोचं नातं. आजपासून तुझा मार्ग तुला मोकळा, माझा मार्ग मला मोकळा. आई काय म्हणतो मग वेगळं व्हायचं काय करू? अगं शोभे, मी आहे ना. तू कशाला रडतेस? मास्टर जर हे सगळं बोलत असला ना तर या मागचा सूत्रधार कोण आहे ते मला पक्क माहिती आहे. सोडणार नाही मी त्याला. काय मोहन्या, निवांत आहे वय? मोहन, आज काम नाही केलं का? करत बसशील केवळ काम आणि काम तर कसा मिळेल मोक्ष, कसा मिळेल राम? काय 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 म्हणला? परमेश्वरानं तुला या जगात एक विवेक्षित कार्य करण्यासाठी पाठवलेलं आहे. ते कार्य ओळख आणि कर. काय पण काय बरं होतं, याडा बिडा झाला काय मोहन तू? हा, ते मोक्षाकडे जाण्याचा हाच एक सरळ मार्ग आहे. स्वभावांनी डोक्यात लाटणं घातला कर तुझ्या. येडा झाला का तू? डॉक्टरकडे चल चल चल. घेऊनच जाणार असशील मला तर परमेश्वराकडे घेऊन जा. डॉक्टर मला मोक्ष देऊ शकेल का? मोन्या, तुझ्यावर 2 मिनिट इथं अजून बसलो ना तर मला येड लागेल. जा एकटा परमेश्वराकडे. ए, तू झालंय मग काय ऐकतोय? चल चल, मोक्ष तिकडे तुझा. ये.